नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. महिलांनी स्वतःला कमी लेखू नये, त्रिशला बागाचे. आजच्या जगात महिला या सर्व क्षेत्रात गरुड भरारी मारत असल्या तरी अजून काही महिला घाबरून पाठीमागेच राहत आहेत. पण आज समाज जरी पुरुषप्रधान असला तरी संसार हा स्त्रीप्रधान आहे. महिला या सर्व जगात भारी आहेत, तेव्हा त्यांनी स्वतःला कमी लेखू नये असे मत त्रिशला बागाचे कारदगा यांनी व्यक्त केले. कुन्नूर येथे श्री शंभू महादेव देवस्थान व तावदारे परिवार यांच्या वतीने तावदारेवाड्यात महाशिवरात्री उत्सव आयोजित करण्यात आला असून या उत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून हळदी कुंकू व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या हळदी कुंकू कार्यक्रमात निवेदन करताना बागाजे यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार रंगराव बन्ने हे होते. प्रारंभी शंभू महादेवाचे दर्शन घेऊन तुळशीच्या रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत प्रियांका तावदारे यांनी केले तर प्रास्ताविक राधिका तावदारे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करून हळदी कुंकू आणि विविध खेळांच्या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या हळदी कुंकू व स्पर्धेमध्ये त्रिशला बागाजे यांनी वयस्कर महिलांना आनंदी राहण्यासाठी काय करावे याचे प्रात्यक्षिक घेऊन सर्व महिलांना हसवून सोडले. तर इतर महिलांच्यासाठी डोक्यावरून फुगा पळवणे, तोंडात कप धरून एकेने पळणे, याबरोबर इतर महिलांच्यासाठी विनोदी तसेच मनाला समाधान मिळण्यासाठी इतर स्पर्धा उत्कृष्ट प्रकारे घेऊन उपस्थित महिला वर्गाला प्रेरणा दिली. यावेळी रंगराव बन्ने यांनीही मनोगत व्यक्त केले. या हळदी कुंकू कार्यक्रमात त्रिशला बागाजे यांनी आपल्या विनोदी शैलीतून व सामाजिक जाणीवेतून सर्वांना मंत्रमुग्ध केले. यानंतर या स्पर्धेत यशस्वी झालेल्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले. हळदी कुंकू कार्यक्रमास कुन्नूर येथील महिला वर्गाने एकच गर्दी केली होती. शेवटी कविता आलोरे यांनी आभार मानले. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने, बारवाड. लावलेली बघितली आणि मला चांगलासा हुरूप आला. कारण का साधी राहणी, उच्च विचारसरणी असलेले आपले हे व्यक्तिमत्व असलेले पत्रकार आहेत. अगदी समाजाचा आरसा म्हणतो, लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ज्यांना म्हणतो, आणि लेखणीतून आपले विचार प्रकट करणारे अतिशय, मगाशी प्रियांकाने सांगितलं ना, 40 पेक्षा पण जास्त पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. वाटतं का त्यांना बघितल्यानंतर? पण अगदी कष्टातून. आणि विशेष म्हणजे मला आत्ताच समजलं, एवढ्या वर्षी त्यांची ओळख आहे पण आत्ताच समजलं, कुन्नूर गावचे ते सुपुत्र आहेत. कुन्नूर गावचे सुपुत्र आहेत. जन्मभूमी त्यांची कुन्नूर आहे आणि कर्मभूमी बारवाड आहे. पण मला बारवाडच जन्मभूमी आहे की काय असं वाटत होतं. पण एकदा आपल्या ह्या गावातल्या सुपुत्रासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ना. आणि इतकं मोठं व्यक्तिमत्व, अगदी कविता करतात, लेख इतके उत्कृष्ट त्यांचे असतात, तर लिखाण त्यांचं इतकं प्रकट आहे ना, जर वाचल्यानंतर खरंच प्रेरणा मिळते. अशा पद्धतीचं त्यांचं लेखन सुद्धा आहे. आणि असं व्यक्तिमत्व आपल्या समोर असताना आता मला बोलायला सांगितलेलं आहे. बघूया काय येतंय काय असं म्हणून. बघा, नारी ही सबसे होती है भारी. आपण स्वतःला अजिबात कमी लेखायचं नाही बरं का. नारी सबसे होती है भारी. घरामध्ये बन्ने सर, तुम्हाला खरं सांगू का, हा समाज जरी पुरुष प्रधान असला तर संसार मात्र स्त्री प्रधान आहे. हे तुम्हाला मान्य करायलाच पाहिजे बरं का. एक छोटंसं उदाहरण आहे, त्या उदाहरणातून मी सांगते. कृपया म्हणजे ऐकून घेण्याची इच्छा आहे का तेवढं मला सांगा. हा बघा, लक्ष देऊन ऐका. एक मोठा राजा होता आणि त्या राजाला प्रश्न पडला होता की आपल्या ह्या पूर्ण ह्या राज्यामध्ये असं कोण एक पुरुष आहे का, त्याला बघायचं होतं की जो स्वतः संसार सांभाळतो, म्हणजे स्वतः संसाराचा प्रमुख आहे, असं परीक्षा घ्यायचं होतं त्याला. मग तो दौंडी पेटवतो बरं का. राजा दौंडी पेटवतो आणि काय म्हणतो, उद्या एक विशिष्ट असं स्पर्धा घेण्यात येणार आहे, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी हजर राहायचं आहे. अगदी राज्यामधले सगळे स्त्री पुरुष सगळे गोळा झाले. स्त्रिया एका बाजूला बसल्या, पुरुष एका बाजूला बसले. आणि राजानं काय केलं होतं, एका बाजूला सफरचंदाची टोपली ठेवली होती आणि एका बाजूला काळा घोडा ठेवला होता. काळा घोडा. मग राजानं असं सांगितलं की जो पुरुष घरात स्त्रीचं ऐकतो घेऊन निघून जायचं. सगळे सफरचंद संपले.
एक सुद्धा काळा घोडा कोण घेऊन गेला नाही. शेवटी प्रधान असणारा तो सुद्धा सफरचंद घेऊन गेला बरं का. आणि प्रधानला एक प्रश्न पडला की राजानं या करणार आहे आणि तुम्ही हे आठवत कमीत कमी 8 दिवस तरी तुम्ही खेळलेले खेळ आठवत किंवा ते करत की नाही तुम्ही पुढचे म्हणजे संसारातलं काम हे सगळं करत राहणार आहे. भले कितीही संकट आलो म्हणजे असलं, स्त्रीला खरंच अतिशय मोठी ताकद, जसं की म्हटली ही शक्ती आहे, स्त्री शक्ती आहे. स्त्री शक्तीचा हा जागरच आहे बरं का. आणि म्हणूनच आज खेळायचा आहे खेळ पैठणीचा. बघूया कोणाला खेळ पैठणीचा. पैठणी मिळते इथं. पैठणी जरी नसली म्हणजे पैठणी ठेवले नाहीत, प्रत्येक खेळाला 3 बक्षिसं ठेवलेले आहेत. कार्यक्रमाचं मी तुम्हाला स्वरूप सांगतोय. प्रत्येक मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे.